ताज्या बातम्या आणि जाहिरातींसाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. प्रभाग क्रमांक 5चा संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. शिवसेना शिंदे गटाचे 4ही उमेदवारांनी आपल्या प्रचाराला सुरुवात केली. गेल्या अनेक दिवसांपासून नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. उमेदवारी फायनल होत असताना भाजपाने अनेकांच्या तिकीट कापल्या. भारतीय जनता पार्टीमध्ये गेले 30 वर्षांपासून काम करत असलेले माजी नगरसेवक कमलेश बोडके यांचं उमेदवारी तिकीट कापून त्यांना तिकीट भाजपने नाकारलं. त्यांनी शिवसेना शिंदे गटाच्या तिकिटावर प्रभाग क्रमांक 5 मध्ये निवडणूक लढणार असल्याचा ठाम निर्णय मेळाव्यात घेतला. गेल्या अनेक दिवसांपासून प्रभाग क्रमांक 5 मध्ये त्यांनी केलेली विकास कामे, गेल्या 15 वर्षांपासून स्वतः ते नगरसेवक, सभागृह नेता, प्रभाग सभापती, त्यांची आई नगरसेविका असे काम केले. 2007 पासून ते प्रभाग क्रमांक 23 मध्ये काम करत आहेत. 365 दिवस त्यांचे काम सुरू असतात. वैकुंठ रथ असो, अपंगांसाठी सायकल, अनेक सामाजिक काम त्यांनी प्रभाग क्रमांक 23 मध्ये केले आहे. यावेळी प्रभाग क्रमांक 23 चे 4ही उमेदवार कमलेश बुडके, अशोक मुर्तडक, अनिल वाघ आणि रागिनी पवार यांना उमेदवारी दिली असून येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये त्यांना निवडून देण्याचा ठाम निर्णय मतदारांनी घेतलाय. यावेळी प्रभाग क्रमांक 5 चे सर्व मतदार हे हजारोंच्या संख्येनं मेळाव्यासाठी उपस्थित होते. शिवसेना शिंदे गट पक्षाकडून प्रभाग क्रमांक 5 मध्ये ब गटातून उमेदवारी करत असून मी प्रभागातील नागरी समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध राहील असे आपणास वचन देते. तरी आपण अ गटात श्री कमलेश भाऊ बोडके, ब गटात मी स्वतः सौ मंदाकिनी अनिल वाघ, क गटात सौ रागिनीताई कांबे, ड गटातून श्री अशोक भाऊ मुर्तडक आम्ही या 4ही उमेदवारांना आपण आशीर्वाद रूपी मतदान करून प्रचंड मताने विजयी करावे ही आपणास नम्र विनंती करते. धन्यवाद. मागच्या पंचवार्षिक मध्ये मी उभी होतीच. हा निर्णय केवळ या सत्तेसाठी किंवा पदासाठी मी घेतलेला नाहीच आहे. मी एक स्त्री, केवळ सून आणि मूल इतकी मर्यादित नाहीये. मी एकत्र कुटुंबात सासून आहे, सगळ्यात मोठी तांब्यांची. तरी मी घर सांभाळून मेडिकल सांभाळते हे माझ्याकडे सगळ्यांना माहितीच आहे. आता मुलं अशी गरज पडली की समाजाचं नेतृत्व नक्की करू शकते. अन्यायाविरुद्ध रागिणीचे रूप धारण करू शकते. माझी लढाई वृत्ती केवळ राजकारणासाठी नक्कीच नाहीये. तुम्ही बघितलं असेल आता अशोक भाऊंचे जावई म्हणाले, मी त्यांच्या मुलीला पहिल्यापासून ओळखते. माझं डोळ्याच्या सुखदुःखात माझ्या डोळ्यात क्षणात पाणी येते, सगळ्यांना माहिती आहे. कारण तुम्ही स्वतः सुद्धा पाहिलं असेल. आता राजकारण म्हणून मला राहायचंच नाही, पण समाजसेवा माझ्या बंधू भगिनींचे खूप प्रॉब्लेम आहे. पाण्यापासून असो खूप ते मी नक्की सोडवण्याचा प्रयत्न करतच. इथल्या कष्टकरी महिलांच्या डोळ्याचं पाणी पुसण्यासाठी, माझ्या शेतकरी बापाच्या कष्टाला न्याय देण्यासाठी आणि माझ्या तरुण भावांच्या हाताला सन्मानाने काम देण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणून घरातल्या सगळ्या बहिणींना आर्थिक बळ दिलं. शिवाजी महाराजांना प्रथम प्रणाम करतो. प्रभाग क्रमांक 5 मधील प्रचाराच्या संवाद मेळाव्या प्रसंगी व्यासपीठावर उपस्थित असलेले कमलेश बोडके, खरं तर गेल्या 1995 सालापासून समाजसेवेची सुरुवात केली. 93-94 साली 12वी मध्ये केटीच्या कॉलेजला असताना माझं काही मन रमलं नाही. त्याला बोलले काही खरं नाही, आपल्याला याच्यात काही जमणार नाही. कुठंतरी समाजसेवेचं रक्त माझ्या शरीरात बनवत होतं आणि ते कॉलेज मी सोडून दिलं दादा. आणि तेव्हापासून क्रांतिगिरी कला, क्रीडा आणि सांस्कृतिक मित्रमंडळाच्या माध्यमातून मी समाजकार्याला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. अनेक कार्यकर्त्यांचं संघटन बांधण्याचं काम मी त्या ठिकाणी केलं. संघटन बांधत असताना छोटंसं रोपटं सुरुवातीला केलं आणि त्या माध्यमातून खऱ्या माझ्या हजारो कार्यकर्त्यांच्या माध्यमातून कुठंतरी दत्तनगर आणि पेट्रोल परिसरात समाजसेवेची सुरुवात केली. प्रथमतः मंडळाच्या माध्यमातून गणेश उत्सव असो, मोठ्या प्रमाणात नवरात्र उत्सव असो, रक्तदान शिबिर असो, महापुरुषांच्या जयंत्या असो,
एक ना अनेक कार्यक्रम आपण त्यावेळेस सुरू केले. त्यात महत्वाचा कार्यक्रम संत सद्गुरुजानंद स्वामी महाराजांचा कार्यक्रम. आता आपण बऱ्याच महिला भगिनी बघितला असेल नवरात्र उत्सव, बऱ्याच महिला भगिनी बघितला असेल जनार्दन स्वामी महाराजांचा क्रांती सोहळा. असे कार्यक्रम सुरू करत असताना एक संकल्पना माझ्या डोक्यात आली का कॅलेंडर मंडळाचं कॅलेंडर कुठेतरी नाशिक शहरात सुरुवात केली असेल तर कम्प्लीट बोर्ड केली. अनेक कॅलेंडर मंडळाचे येतात. 7 जानेवारी 1997 पासून ते कॅलेंडर आपल्या घरात प्रत्येकाच्या ठिकाणी जात असतं. आणि ह्याही वर्षी दादा कॅलेंडरची सुरुवात छापून झालेली साधा कमळ निशाणी होती म्हणून विलंब झाला. 25 डिसेंबर 4 माझे सर्व 20,000 कॅलेंडर घरोघरी पोहोचत असतात. मग ते कॅलेंडरवर आता धनुष्यबाण लावला. त्या कॅलेंडरवर धनुष्यबाणाचं स्टिकर लावलं आणि उद्यापासून सर्व माता भगिनींच्या घरात प्रत्येकाच्या घरात एक कॅलेंडर पोहोचणार आहे. तिळगुळाची संकल्पना मी सुरू केली. पतंगाचं तिळगुळ बरंच महिलांनी बघितलं असेल ना. ते तिळगुळाची पतंग गेले सातत्याने मी वाटत असतो.